नमस्कार, मी प्राध्यापक शेख तस्नीम, चंद्ररूप डाकले, जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर। आज आपण प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामधील मालकीच्या भांडवलाचे स्रोत या घटकातील उपघटक भागांचे प्रकार हा अभ्यासणार आहोत। भागांच्या प्रकारामध्ये एकूण 2 प्रकार आहेत, त्याचा तक्ता आपण समोर दर्शवलेला आहे। याच्यामध्ये भागाचे 2 प्रकार आहेत। पहिला आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग। भाग म्हणजे कंपनीने आपली मालमत्ता, कंपनीने आपल्या हिस्सा विक्री करून, भागांची विक्री करून जो काही भाग म्हणजे असे भाग की कंपनीचा एक हिस्सा, ज्याला छोट्यातला छोटा एक हिस्सा त्याला भाग असं संबोधलं जातं। आणि हा हिस्सा जेव्हा कंपनी सामान्य जनतेमध्ये विक्रीस काढते तेव्हा त्या जनतेकडून जी कंपनीमध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्याद्वारे कंपनीला भांडवल प्राप्त होतं, या भांडवलाद्वारे कंपनी स्वतःचं मालकी भांडवल निर्माण करत असते आणि हे मालकीचं भांडवल कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वापरलं जातं। म्हणजेच कंपनी विसर्जनापर्यंत या मालकीच्या भांडवलाची परतफेड केली जात नाही। म्हणजेच मालकीचं भांडवल जे आहे ते मालकीचे भांडवल कंपनीच्या सुरुवातीपासून म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून ते कंपनीच्या विसर्जनापर्यंत हे मालकीचे भांडवल कंपनीजवळ सदैव असते। मग यासाठी या मालकीच्या भांडवलाचे जे 2 भाग आपण अभ्यासले त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे भाग आणि दुसरं आहे प्रतिधारण नफा। भाग हा मुद्दा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये भाग म्हणजे काय तर कंपनीने विक्रीस काढलेला छोट्यातला छोटा हिस्सा म्हणजे भाग होय। या भागाचे एकूण 2 प्रकार आहेत। पहिला समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग। समहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्यांना कंपनीमधच्या लाभांश किंवा भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम दिला जात नाही। म्हणजेच समहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्यांना अग्रहक्क दिला जात नाही। यावरून आपल्याला समहक्क भाग जे आहेत हे कंपनीच्या संपूर्ण भांडवल निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असं आपल्याला दिसून येईल। कारण कंपनीच्या स्थापनेपासून ते सुरुवातीपासून म्हणजेच जेव्हा समहक्क भागांची विक्री केली जाते त्या कालावधीपासून ते कंपनी विसर्जनापर्यंत या समहक्क भागांची परतफेड केली जात नाही किंवा ते समहक्क भाग जे आहेत ते परत दिले जात नाही। म्हणून हे मालकीचे भांडवल आहे असं आपण त्याला संबोधतो। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग। अग्रहक्क भाग यावरूनच आपल्याला त्याची अशी व्याख्या करता येईल की ज्याला असे भाग की ज्यांना कंपनीच्या लाभांशामध्ये आणि कंपनीच्या भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम दिला जातो अशा भागांना अग्रहक्क भाग असे संबोधले जाते। अग्रहक्क भाग जे आहेत या भागांचे एकूण 8 प्रकार आहेत आणि समहक्क भाग जे आहेत याचे एकूण 2 प्रकार आहेत। या तक्त्यामध्ये आपल्याला या दोन्ही भागांच्या प्रकारांचे प्रकार सुद्धा दिसत आहेत। याच्यामध्ये पहिलं समहक्क भागाचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित समहक्क भाग। याच्यामध्ये जे काही भागधारक आहेत ज्यांनी कंपनीचे समहक्क भाग धारण केलेले आहेत त्या भागधारकांना कंपनीच्या जे काही विषय आहेत चर्चेसाठी सभागृहामध्ये चर्चेसाठी जे विषय मांडण्यात आलेले आहेत त्या विषयांमध्ये त्यांना मतदान करण्याचा सर्वसाधारण हक्क दिला जात असतो। त्याबरोबरच दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित समहक्क भाग। याच्यामध्ये सुद्धा या भागधारकांना मतदानाचा हक्क दिला जातो आणि त्याच्यामध्ये ज्या काही अटी आहेत किंवा ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं कार्य या मतदानातून केलं जातं। म्हणजे ज्या विषयांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याच्यामध्ये या समहक्क भागधारकांना या प्रकारच्या भागधारकांना मतदान करण्याचा हक्क असतो। तसं पाहिलं तर समहक्क भाग जे आहे याच्या 2 वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात की पहिलं म्हणजे समहक्क भाग जे आहे ते कंपनीमध्ये पूर्ण वेळ अस्तित्वात असल्या कारणाने हे पूर्णपणे जोखीम पत्करणारे भाग आहेत असं आपण त्यांना म्हणतो आणि त्यामुळे समहक्क भागधारक हे पूर्णपणे मालकीचे भांडवल असल्यामुळे समहक्क भागधारकांना
कंपनीचे मालक असंही संबोधलं जातं, कारण हे जे समहक्क भागधारक आहेत ते कंपनीच्या आयुष्यामध्ये सदैव भांडवल निर्मितीची प्रक्रिया पार पाडत असतात। त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग। अग्रहक्क भागाचे एकूण 8 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये जर त्याचे 4 ग्रुप केले, त्याचे 4 भाग केले, तर त्यावरून आपल्याला त्याचे 8ही प्रकार चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवता येतात। आधी ते कसे लक्षात ठेवायचे ते आपण बघू आणि नंतर मग एक एक करून त्याचं माहिती बघू। अग्रहक्क भागाचे जे काही 8 प्रकार आहे त्याच्यामध्ये जर त्यांची 2-2ची जोडी केली, उदाहरणार्थ पहिला प्रकार आहे संचयी अग्रहक्क भाग आणि त्याच्या पुढचा जो काही प्रकार आहे त्याला संबोधलं जातं असंचयी अग्रहक्क भाग। याच्यामध्ये फक्त संचित आणि असंचित म्हणजेच संचयी आणि असंचयी अशा दोन्ही प्रकारांचा समावेश होतो। म्हणजेच काय तर संचयी अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्यामध्ये कंपनीला जो नफा झालेला आहे तो नफा कंपनी जेव्हा लाभांशाच्या स्वरूपामध्ये अग्रहक्क भागांना देत असते तेव्हा हे लाभांश किंवा कंपनीला जर या वर्षी नफा झालेला नाही अशा वेळेस ती या अग्रहक्क भागधारकांना नफा देऊ शकत नाही, तर पुढील वर्षासाठी ते लाभांश जे आहे तो लाभांश संचित केला जातो, त्याला संबोधलं जातं संचयी अग्रहक्क भाग। आणि हे संचयी अग्रहक्क भाग असे भाग आहेत की जोपर्यंत या अग्रहक्क भागांचा लाभांश दिला जात नाही, फेड केला जात नाही, तोपर्यंत तो साठत राहतो, त्याची साठवणूक होत राहते, म्हणजेच तो दरवर्षी संचित होत जातो, त्याची पूर्ण परतफेड होत नाही तोपर्यंत। त्यामुळे या प्रकाराला संचयी अग्रहक्क भाग असं संबोधलं जातं। पुढचा जो प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग। असंचयी अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्याचा संचय केला जात नाही, म्हणजेच कंपनी दरवर्षी या अग्रहक्क भागधारकांना झालेल्या नफ्यातून जो लाभांश वाटत असते त्या लाभांशाची फेड जी आहे, वाटप जे आहे त्याच वर्षी करणं अपेक्षित आहे। जर त्या वर्षी त्या कंपनीला अग्रहक्क भागधारकांना लाभांश देता आलं नाही तर पुढील वर्षी हे लाभांश देण्याचं कार्य किंवा हा लाभांश देण्याची जबाबदारी ही त्या कंपन्यांची नसते की ज्यांनी अशा पद्धतीचे अग्रहक्क भाग धारण केलेले आहेत। म्हणजेच ज्या भागधारकांनी कंपनीच्या ज्या प्रकारचे भाग धारण केलेले असतील, खरेदी केलेली असतील, त्या प्रकारानुसार त्या कंपन्यांना त्यांना लाभांश द्यावा लागतो। म्हणून लाभांश देता वेळेस किंवा भांडवल परतफेडीवेळेस या प्रकारांचा मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्यांना फायदा होत असतो, कारण कंपनी जेव्हा ज्या प्रकारच्या भागांची विक्री करत असते, मग ते समहक्क भाग असो की अग्रहक्क भाग असो, या भागांची विक्री करत असताना ज्या प्रकारानुसार त्या भागाची विक्री केलेली आहे त्याच्यानुसार तो भागधारक त्या कंपनीमध्ये आपली जागा बनवत असतो आणि त्यामुळे संचयी अग्रहक्क भाग जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीस काढले जातात, कारण अग्रहक्क भागधारक हे कोणत्याही पद्धतीची जोखीम पत्करणारे भागधारक नसतात। ते पूर्णपणे सुरक्षितरित्या म्हणजेच त्यांची गुंतवणूक जी आहे ती पूर्णपणे सुरक्षित राहावी या उद्देशानं आपली गुंतवणूक, आपलं जे काही बचत आहे ती या कंपन्यांमध्ये गुंतवत असतात आणि त्यामुळे या भांडवलाची जी काही उपलब्धता आहे ही कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि त्याचा फायदा हा गुंतवणूकदारांना म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना होत असतो। या अग्रहक्क भागधारकांमधला संचयी जो काही प्रकार आहे, संचयी अग्रहक्क भाग, या संचयी अग्रहक्क भागामध्ये जर नियमावलीमध्ये, कंपनीच्या नियमावलीमध्ये जर तरतूद केलेली असेल तरच त्यांच्या लाभांशाच्या परतफेडीचा किंवा लाभांश देण्यासंबंधीची जर तरतूद असेल तर ते लाभांश ज्या पद्धतीनं द्यायचं ते दिलं जातं। अन्यथा प्रत्येक अग्रहक्क भाग हे संचयी अग्रहक्क भाग असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं लाभांश जे आहे ते पूर्णपणे संचित होत गेलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे जोपर्यंत या लाभांशाची परतफेड केली जात नाही, लाभांश दिला जात नाही, तोपर्यंत तो लाभांश दरवर्षी साचत राहतो, साठत राहतो आणि त्याची साठवणूक ज्या वर्षी कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये नफा होईल त्या वर्षी कंपन्या या संचित
अग्रहक्क भाग प्रकाराच्या लाभांशाची परतफेड करतात आणि त्याच्यानंतरच समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो। म्हणजेच काय तर संचयी अग्रहक्क भाग जे आहेत ते दर वर्षाच्या नफ्यामधून जो लाभांश त्यांना दिला जातो स्थिर दराचा, तो लाभांश त्यांचा दरवर्षी साचत राहतो जोपर्यंत त्याची परतफेड केली जात नाही। तर असंचयी अग्रहक्क भागांमध्ये तो लाभांश जो आहे तो साचत राहत नाही। ज्या वर्षी कंपनीला जेवढा नफा झालेला आहे तेवढा तो त्यांच्या प्रमाणामध्ये म्हणजे जो लाभांशाचा दर निश्चित केलेला असेल त्या दरामध्ये त्यांना लाभांश दिलं जातं। त्या वर्षी जर तेवढं लाभांश त्यांना झालेला नसेल कंपन्यांना तर तो लाभांश त्या वर्षासाठीचा असतो, पुढच्या वर्षी तो कॅरी फॉरवर्ड होत नाही, म्हणजे तो पुढच्या वर्षासाठी वर्ग केला जात नाही। ज्या वर्षी तो लाभांश देणं अपेक्षित आहे त्याच वर्षी तो लाभांश दिला जातो, पुढच्या वर्षासाठी तो वर्ग केला जात नाही। त्याला संबोधलं जातं असंचयी अग्रहक्क भाग। म्हणजेच याच्यामध्ये संचयी साठवून राहणे आणि असंचयी म्हणजे त्याचा संचय न होणे, साठवणूक न होणे, अशा दोन प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लाभभागी अग्रहक्क भाग आणि अलाभभागी अग्रहक्क भाग। लाभभागी अग्रहक्क भाग म्हणजेच काय की ज्या भागामध्ये जेव्हा कंपनीला नफा झालेला आहे आणि कंपन्यांना नफा होऊन त्याचं लाभांश स्वरूपामध्ये अग्रहक्क भागांना समहक्क भागांना वाटप झालेलं आहे, तरी कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये नफा आहे, अशा वेळेस जर कंपन्या या लाभांशाची वाटप करू इच्छित असेल अशा वेळेस सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना या लाभांशाचा लाभ दिला जातो। त्यांना संबोधलं जातं लाभभागी अग्रहक्क भाग। म्हणजेच अतिरिक्त नफ्यातून जो काही लाभ देणं अपेक्षित आहे तो लाभ या कंपन्या प्रथमतः अग्रहक्क भागधारकांना देतात आणि नंतर समहक्क भागधारकांना दिले जाते। अलाभभागी अग्रहक्क भाग म्हणजेच की त्यांना कंपन्याच्या अतिरिक्त नफ्यातून कोणताही लाभ दिला जात नाही, तर फक्त कंपन्यांनी त्या भागाच्या प्रकारासाठी म्हणजेच अग्रहक्क भागासाठी अलाभभागी अग्रहक्क भागासाठी जेवढा लाभांशाचा दर निश्चित केलेला असेल दरवर्षासाठीचा तेवढ्याच लाभांशाची फेड, तेवढेच लाभांश देणं हे त्या कंपनीवर बंधनकारक असतं। कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये या अलाभभागी अग्रहक्क भागाचा कोणताही हक्क त्याला सांगता येत नाही, त्याला संबोधलं जातं अलाभभागी। म्हणजेच कंपनीच्या अतिरिक्त नफ्यातून कोणताही लाभ प्राप्त होण्याचा त्याला अधिकार नसतो। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे परिवर्तनीय अग्रहक्क भाग आणि अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग। परिवर्तनीय अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की जे भाग जेव्हा भागधारक हा भागांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्या भागांची गुंतवणूक करत असताना त्याने जर परिवर्तनीय अग्रहक्क भागांची खरेदी केली असेल, या प्रकाराचे भाग त्याने धारण केलेले असतील, तर जेवढ्या कालावधीसाठी हे भाग त्याने धारण केलेले असतील तेवढ्या कालावधीसाठी ते अग्रहक्क भाग राहतात आणि त्याचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे विशिष्ट मुदत संपल्यानंतर या भागांचं परिवर्तन हे समहक्क भागामध्ये केलं जातं। त्याला संबोधलं जातं परिवर्तनीय अग्रहक्क भाग। परिवर्तन म्हणजेच त्याचं रूपांतर हे दुसऱ्या प्रकारामध्ये होणं, म्हणजेच लाभभागी परिवर्तनीय जे अग्रहक्क भाग आहेत या परिवर्तनीय अग्रहक्क भागांचे विशिष्ट मुदतीनंतर सामान्य भागामध्ये परिवर्तन केले जाते। पुढचा प्रकार आहे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग। अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्या भागांचं परिवर्तन हे होत नाही, म्हणजेच त्याच्या खरेदीपासून ते त्याच्या परतफेडीपर्यंत हे भाग पूर्णपणे अपरिवर्तनीय अग्रहक्क भागच राहतात, त्याचं समहक्क भागामध्ये परिवर्तन करता येत नाही। याला संबोधलं जातं अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग।
त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग। परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजे काय की ज्या भागांची परतफेड ही त्यांची मुदत संपल्यानंतर परत केली जाते, म्हणजेच त्यांची जी काही गुंतवणूक आहे ती जेवढ्या मुदतीसाठी कंपनीमध्ये असेल तेवढ्या मुदतीसाठी ती ठेवली जाते आणि त्यांची मुदत संपल्यानंतर या परतफेडीच्या अग्रहक्क भागांची परतफेड ही करावी लागते। म्हणजे प्रत्येक कंपनीला अग्रहक्क भागांची परतफेड करणे बंधनकारक आहे। न परतफेडीचे अग्रहक्क भाग जे आहेत हे भाग कंपनी कायदा 2013 कलम 55 अनुसार कोणत्याही कंपन्यांना न परतफेडीचे भाग विक्रीस काढता येत नाही। म्हणजेच न परतफेडीचे अग्रहक्क भाग हे कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना विक्रीस काढता येत नाही। तर प्रकार क्रमांक 1 ते प्रकार क्रमांक 7 पर्यंत 7 प्रकार हे कंपन्या आपल्या भांडवल निर्मितीसाठी मालकीच्या भांडवल निर्मितीसाठी विक्रीस काढू शकतात। फक्त न परतफेडीचे अग्रहक्क भाग हे कंपन्यांना विक्रीस काढता येत नाही, कारण कंपनी कायदा 2013 नुसार कलम 55(1) नुसार या भागांची विक्री करण्यासाठी बंधन घालण्यात आलेले आहे। म्हणजेच कंपन्यांना या प्रकारचे भाग विक्रीस काढता येत नाही। यापुढे आपण समहक्क भाग जे आहेत या समहक्क भागाची वैशिष्ट्ये जे आहेत ते अभ्यासणार आहोत। आत्ताच आपण भागांचे प्रकार याचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये भागांचे जे 2 प्रकार आहेत समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, या दोन्ही भागांचे जे प्रकार आहेत त्या तक्त्याचा आपण संक्षिप्त अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे भागांच्या प्रकारातील पहिला प्रकार समहक्क भाग। समहक्क भाग म्हणजे असे भाग की जे अग्रहक्क भाग नाहीत यांना समहक्क भाग असे संबोधले जाते। म्हणजेच या भागांना भांडवलाच्या निर्मितीतून जो कंपनीला नफा होतो त्या नफ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लाभांश वाटप केलं जातं त्या लाभांश वाटपामध्ये या समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही। तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस सुद्धा भांडवल परतफेडीमध्ये सुद्धा या प्रकारच्या भागांची परतफेड ही सर्वप्रथम म्हणजेच अग्रक्रमाने केली जात नाही। त्यामुळे यांना समहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्यांना अग्रहक्क नाही असे संबोधले जाते। या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येईल की समहक्क भाग जे आहेत ते कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सदैव असे असल्या कारणाने त्यांना न परतफेडीचे भाग असंही संबोधलं जातं। म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून म्हणजेच कंपनीच्या सुरुवातीपासून समहक्क भाग हे त्या कंपनीमध्ये स्थिर स्वरूपाचे असतात आणि कंपनी विसर्जनानंतर या समहक्क भागांच्या भांडवलाची परतफेड केली जाते। म्हणजेच कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये संपूर्ण अस्तित्वामध्ये हे समहक्क भाग हे कंपनीशी जुडलेले असतात। कंपनी विसर्जनापर्यंत या समहक्क भागांची परतफेड केली जात नाही, त्यामुळे त्यांना न परतफेडीचे अग्रहक्क भाग असंही संबोधलं जातं। तसेच समहक्क भागांना सामान्य भाग समभाग असंही संबोधलं जातं। समभाग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, सामान्य भाग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या भागांची काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहे की ज्यामुळे या भागांना एक प्राधान्य किंवा एक मोठ्या प्रमाणामध्ये मालकी हक्क प्राप्त झालेला आहे आणि या हक्कांवरून आपल्याला या समहक्क भागांची विशिष्ट अशी वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत। या वैशिष्ट्यांमध्ये ज्या वैशिष्ट्यांचा समावेश झालेला आहे, समहक्क भाग हे किती महत्त्वपूर्ण आहे किंवा समहक्क भागांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये काय नाविन्य आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये समहक्क भाग हे कंपनीच्या भांडवल निर्मितीमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात, याचा परिचय आपल्याला या वैशिष्ट्यांवरून दिसून येईल। म्हणजेच काय की जी काही समहक्क भागांची वैशिष्ट्ये आहे त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायमस्वरूपी भाग भांडवल।
कायमस्वरूपी भाग भांडवल या वैशिष्ट्यावरून आपल्याला लक्षात येईल की कंपनीच्या आयुष्यामध्ये, कंपनीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा समहक्क भागधारकांमध्ये गुंतवणूक केली जाते, समहक्क भागधारक हे कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेव्हा तिच्या विक्रीपासून ते कंपनीच्या विसर्जनानंतरच या समहक्क भागधारकांच्या भांडवलाची परतफेड केली जाते। त्यामुळे या भागांचं वैशिष्ट्य आहे की हे भाग कंपनीमध्ये कायम स्वरूपाचे भाग भांडवल आहे असं आपल्याला दिसून येतं। म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून, कंपनीची स्थापना झाल्यानंतर जेव्हा कंपनी प्रथमतः भागांची विक्री करते, भांडवल निर्मितीसाठी जेव्हा भागांची विक्री केली जाते तेव्हा त्या भागांच्या विक्रीमधून समहक्क भागांची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा हे समहक्क भाग एकदा विक्रीस काढल्यानंतर त्या भागांची परतफेड जी आहे, त्या भागांच्या भांडवलाची परतफेड जी आहे ती तिच्या कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केली जात नाही। त्यामुळे तिला न परतफेडीचे भाग असंही संबोधलं जातं। म्हणजेच हे या कंपनीचं कायमस्वरूपी भाग भांडवल आहे असं आपल्याला दिसून येतं। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अस्थिर लाभांशाचा दर। अस्थिर लाभांशाचा दर याचाच अर्थ काय आहे की समहक्क भाग जे आहेत ते कंपनीचे कायमस्वरूपी मालक आहेत आणि कंपनीच्या अस्तित्वामध्ये या समहक्क भागांचं भांडवल हे परत केलं जात नाही। त्यामुळे कंपन्यांना दरवर्षी जो नफा होत जातो, कंपन्यांना जो झालेला नफा आहे, फायदा आहे, त्या नफ्यातून कंपन्या या समहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचा मोबदला म्हणून जो काही नफा दिला जातो त्याला लाभांश असं संबोधलं जातं। आणि हे जे लाभांश आहे ते या समहक्क भागधारकांना अस्थिर दराने दिले जाते। म्हणजेच काय की ज्या वर्षी कंपनीला जेवढा नफा झालेला आहे त्याच्या प्रमाणानुसार ते लाभांश कंपनी समहक्क भागधारकांना देत असते। म्हणजेच त्याचा दर जो आहे हा कंपनीला झालेल्या नफ्याच्या प्रमाणावर निश्चित केला जातो। जर एखाद्या वर्षी कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये नफा झालेला आहे तर समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश जो आहे तो लाभांश मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो। म्हणजेच त्याचा दर जो आहे तो जास्त होतो। त्याचबरोबर जर एखाद्या वर्षी कंपनीला नफा कमी प्रमाणामध्ये झालेला आहे अथवा न झालेला आहे अशा वेळेस या कंपन्या या समहक्क भागधारकांना जो लाभांश देतात तो त्यांच्या शिल्लक राहिलेल्या नफ्याच्या प्रमाणानुसार देत असतात। म्हणजेच लाभांश जो दिला जातो त्याचा निश्चित असा दर या समहक्क भागधारकांसाठी केलेला नाही। म्हणजेच त्यांच्या लाभांशाचा दर जो आहे तो अनिश्चित स्वरूपाचा आहे, कंपनीच्या नफ्याच्या नुसार तो बदलत जातो। दरवर्षी झालेला जो नफा आहे त्या झालेल्या नफ्याच्या प्रमाणामध्ये हा लाभांशाचा दर समहक्क भागधारकांचा निश्चित केला जातो। म्हणूनच त्याला निश्चिती नाही, म्हणजेच अस्थिर स्वरूपाचं लाभांश दर हे या समहक्क भागाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क। समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक म्हणून संबोधले जातात। म्हणजेच कंपनीच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तींनी, ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे समहक्क भाग खरेदी केलेले आहेत या समहक्क भागधारकांना कंपनीचे त्यांनी धारण केलेल्या भागांच्या संख्येइतकं मालकत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्याच्यामुळे कंपनीमध्ये ते जेव्हा एक प्रकारचे मालक आहेत तर त्यांना कंपन्यांमध्ये एक प्रकारचा हक्क सुद्धा प्राप्त झालेला आहे। मग हे हक्क कोणकोणते आहेत तर पहिला हक्क आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क। म्हणजेच कंपनीच्या संचालक मंडळाची सभा असो, कंपनीच्या सभासदांची संचालक मंडळाची निवड असो अथवा कंपनीच्या सभासदांच्या सभा आहेत त्याच्यामध्ये घटनापत्रकामध्ये दुरुस्ती करायची असेल अथवा नियमावलीमध्ये दुरुस्ती करायची असेल अथवा कंपन्यांच्या सभामध्ये जे काही वेगवेगळे निर्णय निघणार असतील यामध्ये जर एखाद्या विषयावर मतदान होणार असेल तर त्या मतदानामध्ये सहभागी होण्याचा, मतदान करण्याचा हक्क
हा प्रत्येक समहक्क भागधारकाला असतो आणि त्यामुळे समहक्क भाग जे आहे यांना मतदानाचा हक्क आहे, अधिकार आहे हे आपल्याला दिसून येतो। कारण मालक म्हटल्यावर त्या कंपनी अंतर्गत जे काही कामकाज चालत आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या विषयावर निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयासाठी जे मतदान घेतलं जातं सभागृहामध्ये, त्या सभागृहामध्ये या सभासदांना, या भागधारकांना उपस्थित राहून त्या विषयावर मतदान करण्याचा हक्क राहतो। मग याच्यामध्ये संचालकाची निवड असो, कंपनीच्या घटनापत्रकामध्ये एखादा बदल करायचा असेल अथवा नियमावलीमध्ये एखादा बदल करायचा असेल तर याच्यासाठी विविध विषयांवर निर्णय घ्यायचे असतील, या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मतदान करण्याचा हक्क जो आहे तो हा समहक्क सामान्य भागाला दिलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा हक्क आहे तो म्हणजे नफ्यामधील सहभागाचा हक्क। कंपनीच्या व्यवसायातून जो काही मोठ्या प्रमाणामध्ये नफा होत असतो तो नफा कंपनी जेव्हा तिच्या कर्जरोखेधारकांना किंवा इतर प्रतिभूतींमध्ये वाटप झाल्यानंतर जे काही नफा शिल्लक आहे त्या नफ्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळण्याचा हक्क जो आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळण्याचा हक्क जो आहे हा या समहक्क भागांना आहे असं आपल्याला दिसून येतं। कारण नफ्यामधील जो काही सहभाग आहे जो लाभांशाच्या स्वरूपामध्ये या समहक्क भागधारकांना प्राप्त होत असतो, हा सहभाग त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे। हा हक्क आहे की कंपनीला जो काही नफा झालेला आहे त्या नफ्यामधून सर्वांची देणी दिल्यानंतर, अग्रहक्क भागांचं लाभांश दिल्यानंतर जो काही शिल्लक नफा आहे त्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी हा समहक्क भाग होत असतो आणि त्यामुळे त्यांच्या नफ्यातला मोठा वाटा मिळण्याचा हक्क हा समहक्क भागधारकांना आहे असं आपल्याला समजून येतं। त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क। लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क सुद्धा हा समहक्क भागधारकांना आहे। कारण कंपनीचं जे काही आर्थिक हिशोब आहे, कंपनीचं जे काही वार्षिक हिशोबपत्रक आहे, या हिशोबपत्रकाची जी काही नोंद लेखापुस्तकामध्ये केलेली असते त्यानुसार कंपनीचं अंतर्गत व्यवहार, आर्थिक व्यवहार काय चालू आहे हे सर्व बघण्याचा हक्क जो आहे हा समहक्क भागांना असतो। कारण समहक्क भागधारक हे त्या कंपनीचे मालक असतात आणि मालक असल्या कारणाने कंपनी अंतर्गत होणाऱ्या आर्थिक घडामोडींची चढउतार किंवा आर्थिक घडामोडी काय चालू आहे हे बघण्याचा हक्क या समहक्क भागधारकांना असतो। त्यामुळेच लेखापुस्तक तपासण्याचा अधिकार, हा हक्क हा समहक्क भागधारकांना आहे, हेही आपण त्याचं वैशिष्ट्य बघू शकतो। त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क। समहक्क भाग हे हस्तांतरणीय भाग आहेत, म्हणजेच जेव्हा कंपन्या भागांची विक्री करते आणि जे व्यक्ती या समहक्क भागांची खरेदी करतात त्या व्यक्तींना या भागांची खरेदी विक्री किंवा त्यांचं हस्तांतर जे आहे ते सहजासहजी दुसऱ्या व्यक्तीला करता येतं। कंपन्यांना जशा पद्धतीनं लाभांश होत आहे त्या पद्धतीनं त्या भागधारकाला, समहक्क भागधारकाला अधिकार आहे की तो त्याच्या भागांचं हस्तांतरण हे दुसऱ्या व्यक्तीला आरामात करू शकतो, सहजासहजी करू शकतो। म्हणजेच समहक्क भागधारक जे आहेत ते आपल्या भागांचं हस्तांतरण करण्याचे हक्क त्यांना दिलेला आहे आणि हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून यायला करणार आहे। जेव्हा कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो तेव्हा तो फायदा मिळवण्याच्या हेतूनं हे भागधारक आपल्या भागांचं हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीला करू शकतात, म्हणजेच विक्री त्यांना करू शकतात। त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अग्रक्रम हक्क नाही। अग्रक्रम हक्क नाही याचाच अर्थ असा की कंपनीच्या भांडवल निर्मितीपासून, कंपनीच्या अस्तित्वापासून ते विसर्जनापर्यंत कंपनीला जो फायदा झालेला आहे तो फायदा प्राप्त करण्याचा सर्वात शेवटचा हक्क हा समहक्क भागधारकांना आहे। म्हणजेच कंपनीला जो नफा झालेला असतो त्या नफ्यामध्ये सर्वात शेवटी
नफा प्राप्त करण्याचा हक्क हा समहक्क भागधारकांना असतो। आधी कर्जरोख्यांची म्हणजे इतर कर्जाऊ प्रतिभूतींची परतफेड केल्यानंतर अग्रहक्क भागांचा लाभांश दिल्यानंतरच जो काही शिल्लक नफा राहिलेला आहे तो नफा प्राप्त करण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असतो। त्याचबरोबर जेव्हा कंपनी विसर्जन होते म्हणजे कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस सुद्धा कर्जाऊ प्रतिभूतींची परतफेड केल्यानंतर अग्रहक्क भागांचं भांडवल परतफेड केल्यानंतर जी काही भांडवल शिल्लक असेल त्या भांडवलामध्ये या समहक्क भागांची परतफेड केली जाते। म्हणजेच लाभांश असो अथवा भांडवल परतफेडीची असो अशा दोन्ही प्रकारांमध्ये दोन्ही क्रमांमध्ये समहक्क भागांना अग्रक्रम दिला जात नाही तर त्यांचा क्रम जो आहे तो सर्वात शेवटचा असतो हे आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियंत्रण। कंपनीचे मालक हे समहक्क भागधारक आहेत म्हणजेच कंपनीवर एक प्रकारचं नियंत्रण करण्याचा हक्क हा समहक्क भागधारकांना आहे असं आपल्याला दिसून येतो। कारण कंपनीचे मालक असल्या कारणाने कंपनी अंतर्गत जे काही व्यवहार होत आहे व्यवसाय होत आहे जो काही निर्णय घेतला जात आहे त्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे समहक्क भागधारकांचं असतं आणि त्याच्यामुळे त्याचं हे वैशिष्ट्य आहे की समहक्क भागधारकांद्वारेच कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाते। पुढचं त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखीम। कारण समहक्क भागधारक जे आहेत त्यांना पूर्णपणे जोखीम पत्करणारे भाग असे संबोधलं जातं। कारण समहक्क भागधारक हे असे भागधारक आहेत की जे कंपनीच्या स्थापनेपासून म्हणजे कंपनी जेव्हा भागांची विक्री करते तेव्हापासून ज्यांनी हे समहक्क भाग धारण केलेले आहेत त्यांच्या विसर्जनापर्यंत ह्या भागांची परतफेड केली जात नाही आणि कंपनीला जसा जसा दरवर्षी जो नफा होत आहे त्या नफ्यामध्ये लाभांश जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त करणं अथवा पूर्णपणे नुकसान सोसणं अशा दोन्ही जोखीमांसाठी हा समहक्क भागधारक तत्पर असतो आणि त्यामुळे या समहक्क भागधारकांना जोखीम पत्करणारे भाग असंही संबोधलं जातं। कारण कंपनीला जर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर ती जोखीम पत्करणं ती रिस्क घेण्याचं कार्यसुद्धा हा समहक्क भाग करत असलेला आपल्याला दिसून येतं। पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अवशेष भागाचे दावेदार। अवशेष भागाचे दावेदार म्हणजेच असे भाग की जे सर्वात शेवटी जो काही भाग प्राप्त होणार आहे जे काही देणं दिलं जाणार आहे ती देणी सर्वात शेवटी जी काही दिली जाते त्या देणींची अवशेष भागाचे दावेदार म्हणजे असे भाग की कंपनीचे सामान्य भाग हे एक प्रकारचे मालक आहेत म्हणजेच सर्वसाधारण भागधारक हे त्या कंपनीचे मालक असतात आणि त्यामुळे या मालकांच्या नुसार कंपनीची जी काही देणी आहे ती देणी दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये वीज बिल असेल लाईट बिल असेल इतर जे काही लाभांश आहे इतर व्याज आहे हे सर्व दिल्यानंतर जे काही शिल्लक राहील अवशेष राहील शिल्लक राहील त्या शिल्लकांचे संपूर्ण दावेदार म्हणून समहक्क भागांना संबोधलं जातं। कारण जे काही शिल्लक आहे ते प्राप्त करण्याचा हक्क हा पूर्णपणे समहक्क भागधारकांनाच आहे असं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर पुढचा जो काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही। जरी समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असले तरी त्यांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर आपला अधिकार सांगता येत नाही। कंपनीचे समहक्क भागधारक हे मालक जरी असले तरी ते मालक त्यांनी जेवढे भाग धारण केलेले आहेत तेवढ्या भागांच्या प्रमाणातच ते त्या कंपनीचे मालक असल्याने कंपनीच्या वैयक्तिक मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा अधिकार हे समहक्क भागधारक सांगू शकत नाही। म्हणजेच कंपनीची एखादी जागा असेल यंत्रसामग्री असेल किंवा इतर काही गोष्टी असतील अशा कोणत्याही वस्तूंवर या समहक्क भागधारकांना आपला अधिकार सांगता येत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग। अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग याचाच अर्थ असा आहे की बोनस भाग म्हणजे काय की जेव्हा कंपनीला नफा झालेला असतो तो नफा कंपनी जेव्हा समहक्क भागांमध्ये वाटप करते मग
तेव्हा त्यांना असे वाटते की लाभांशाच्या स्वरूपामध्ये या नफ्याचं वाटप न करता भागांच्या स्वरूपामध्ये या नफ्याचं वाटप करावं। यावेळेस कंपनी अशा पद्धतीच्या बोनस भागांची वाटप हे समहक्क भागांमध्ये करते। ते पूर्णपणे फ्री म्हणजेच फुकट स्वरूपाचे असते, फ्री असते, कोणत्याही पद्धतीचा रक्कम त्याच्यावर आकारली जात नाही। याच्यासाठी बोनस भागाचं उदाहरण आपण असं घेऊ शकतो की जर कंपनीमध्ये एखाद्या सभासदाने 100 भाग धारण केलेले आहेत, तेव्हा त्या 100 भागांच्या प्रमाणामध्ये कंपनीनं बोनस भाग वाटपासंबंधीची जी काही तरतूद केलेली असेल त्याच्यानुसार एकास एक प्रमाण नुसार जर बोनस भाग कंपनी वाटप करणार असेल तर त्या समहक्क भागधारकांचे 100 भाग प्लस या बोनस भागाचे 100 बोनस भाग असे मिळून त्या समहक्क भागधारकांकडे आता पूर्णपणे 200 भाग झालेले आहेत। म्हणजेच पुढील वर्षाच्या नफ्यातून लाभांश प्राप्तीसाठी या समहक्क भागधारकांजवळ 200 भाग होतील। हा एक मोठ्या प्रमाणाचा फायदा या फक्त समहक्क भागधारकांनाच प्राप्त होतो, कारण कंपनी जी आहे ती फक्त समहक्क भागधारकांनाच बोनस भागाची वाटप करत असते, बोनस भाग देत असते। अग्रहक्क भागधारकांना बोनस भाग दिले जात नाहीत आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणाचा फायदा या समहक्क भागधारकांना आपल्याला झालेला दिसून येतो। त्याच्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क भाग। हक्क भाग म्हणजे असे भाग आहेत की जे कंपनी सुरुवातीच्या काळाला विक्रीस न काढता कंपनीच्या मध्यान्नामध्ये कंपनी जेव्हा नव्यानं भागांची विक्री करू इच्छिते अशा वेळेस या नवीन भागांच्या खरेदीचा प्रथम हक्क हा आधीपासूनच म्हणजेच जे काही त्या कंपनीमध्ये चालू सभासद आहेत, समहक्क भागधारक आहेत, त्यांना खरेदी करण्याचं आव्हान करते। त्या समहक्क भागधारकांना कंपनीचे नवीन भाग खरेदी करण्यासंबंधीचं आवाहन केलं जातं आणि हे भाग जेव्हा तो समहक्क भागधारक खरेदी करतो त्या भागांना हक्क भाग असं संबोधलं जातं। म्हणजेच जेव्हा कंपनी थोड्या कालावधीनंतर आपल्या नवीन भागांची विक्री करते तेव्हा त्या नवीन भागांच्या खरेदीचा प्रथम हक्क हा समहक्क भागधारकांना दिला जातो की जे भागधारक कंपनीमध्ये आधीपासूनच आहेत, अस्तित्वात आहेत, कंपनीमध्ये चालू आहेत आणि त्यांना हे नवीन भाग खरेदी करण्याचा जो अधिकार दिला जातो त्या अधिकाराला जो हक्क दिला जातो आणि जे भाग ते सभासद जे आहेत, समहक्क भागधारक जे आहेत ते खरेदी करतात त्या भागाला हक्क भाग असं संबोधलं जातं आणि हे हक्क भाग प्राप्त करण्याचं अधिकार सुद्धा या समहक्क भागांनाच असतो, कारण कंपनी जी आहे ती समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असल्या कारणाने त्यांनाच फक्त बोनस भाग असो अथवा हक्क भाग असो हे विक्रीस काढत असते, त्यांनाच देत असते। समहक्क भागधारकांनाच बोनस भाग आणि हक्क भाग प्राप्त करण्याचा अधिकार आहे असं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दर्शनी मूल्य। कंपनीचे समहक्क भाग जे आहेत हे समहक्क भागांचं दर्शनी मूल्य जर बघितलं तर ते अत्यल्प आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये आहेत। उदाहरणार्थ 10 रुपये किंवा कधी कधी 1 रुपया सुद्धा या कंपन्यांच्या समहक्क भागाचं दर्शनी मूल्य असतं की ज्याची नोंद ही कंपनीच्या घटनापत्रकामध्ये केलेली असते आणि त्यांच्या भाग प्रमाणपत्रावर सुद्धा केलेली असते। याला संबोधलं जातं दर्शनी मूल्य आणि हे कंपनीचं दर्शनी मूल्य जे आहे ते अत्यल्प असतं, कमीत कमी 10 रुपये, त्याच्यापेक्षा आणखीन कमी जर बघितलं तर ते आहे 1 रुपयापर्यंत सुद्धा, म्हणजे जास्तीत जास्त 10 ते कमीत कमी 1 रुपयापर्यंतचं अत्यल्प असं दर्शनी मूल्य हे समहक्क भागांचं असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार तत्पर असतात। त्याचबरोबर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार मूल्य।
समहक्क भागांचं बाजार मूल्य जे आहे ते भाग बाजारामध्ये ज्या प्रमाणामध्ये त्या भागांची मागणी होत आहे किंवा त्याचा पुरवठा केला जात आहे याच्या प्रमाणावर, याच्या तुलनेवर या समहक्क भागांचं बाजार मूल्य निश्चित होत असतं। म्हणजे जर भाग बाजारामध्ये त्या कंपन्यांच्या भागांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्याचं बाजार मूल्य हे वृद्धिंगत होत जातं, वाढत जातं। आणि जर त्या भागांची मागणी जर कमी प्रमाणामध्ये असेल तर त्यांच्या बाजार मूल्यामध्ये कमी आलेली म्हणजेच ते नुकसानीमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात। आत्ताच्या सध्याच्या जर कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तर जेव्हा कोरोनाची सुरुवात झालेली होती त्या सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही भाग बाजार बघितला, मुंबई भाग बाजारचा अभ्यास जर तुम्ही केला असेल किंवा बातम्यांमध्ये तुम्ही ते पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बाजारपेठा आहेत, भाग बाजार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मंदीमध्ये गेलेलं होतं। परंतु जर आत्ताची सद्यस्थिती आपण बघितली तर सद्यस्थितीमध्ये हे बाजार मूल्य जे आहे किंवा भाग बाजार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वधारत असलेलं, त्याच्यामध्ये तेजी आलेली आपल्याला दिसून येत आहे। ही काय आहे तर जशा पद्धतीनं बदल होत जातो, जशा पद्धतीनं जगामध्ये, देशामध्ये बदल होत आहे त्या प्रमाणानुसार या भाग बाजारामध्ये चढ उतार होत असतो आणि त्या चढ उतारीनुसार या कंपन्यांच्या भाग बाजारातील त्यांच्या भागांची किंमत जी आहे ती चढ उतार होत असते। म्हणजे त्याच्यामध्ये तेजी मंदी होत असते, कमी जास्त प्रमाण होत असतं आणि ते सर्व हे बाजार मूल्य दर्शवत असतं। म्हणजे समहक्क भागांचं बाजार मूल्य हे सदैव बदलत असतं, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये बदल होत असतो, स्थिरता नसते त्याच्या बाजार मूल्यामध्ये। आणि अशा पद्धतीच्या बाजार मूल्यामुळेच जे काही सट्टेबाज आहेत, भाग बाजारामधले जे सट्टेबाज आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये समहक्क भागांमध्येच गुंतवणूक करण्यासाठी तत्पर असतात। अशा पद्धतीची रिस्क, जोखीम ते पत्करत असतात, कारण बाजार मूल्यामध्ये होणाऱ्या चढ उतारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नफाही होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होऊ शकतं। आणि हा धोका फक्त समहक्क भागच पत्करत असल्या कारणाने ज्या पद्धतीनं भाग बाजारामध्ये बाजार मूल्य बदलत जाते त्या पद्धतीनं सट्टे बाजारामध्ये सुद्धा सट्टेबाज सुद्धा जे आहेत ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली गुंतवणूक करत असलेले दिसून येतात। आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे या समहक्क भागांचं ते म्हणजे भांडवल वृद्धी। ज्या पद्धतीनं कंपनीचे मालक हे समहक्क भागधारक असल्या कारणाने या मालकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही दर्शनी मूल्य आहे ते दर्शनी मूल्य सुद्धा कमी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये या समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केली जात असल्या कारणाने भांडवलाच्या वृद्धीमध्ये हा समहक्क भागधारकांचा मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो। कारण समहक्क भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात, जोखीम पत्करून ते या पद्धतीची जोखीम स्वीकारून मोठ्या प्रमाणामध्ये त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात असते आणि त्याचा फायदा हा कंपन्यांच्या भांडवल वृद्धीमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो। यानंतर आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे समहक्क भागांचे जे काही प्रकार आहेत ते दोन प्रकार आहेत। पहिला आहे समहक्क भागधारकांचा प्रकार क्रमांक 1 मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित समहक्क भाग, की ज्याच्यामध्ये कंपनीच्या सर्व समहक्क भागधारकांना कंपनी अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक सभेमध्ये जी काही मतदानाची सुविधा आहे, मतदान करण्याचा जो काही हक्क आहे हा सर्वसाधारण समहक्क भागधारकांना दिला जातो। त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित समहक्क भाग। या मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित जो काही समहक्क भाग आहे या प्रकारामध्ये जे सभासद या प्रकारचे भाग धारण करतात त्या सभासदांना त्या प्रकारानुसार आपल्या मतदानाचा अधिकार बजावता येतो। यावरून आपण समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत।
आत्ताच आपण समहक्क भाग आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला। याच्यानंतर आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत। अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्या भागांना कंपनीमध्ये विशेष असे अधिकार दिलेले आहेत किंवा विशेष अशा सवलती दिल्या जातात, अशा भागांना अग्रहक्क भाग असे संबोधले जाते। यांना लाभांश परतफेडीच्या वेळेस आणि कंपनी विसर्जनाच्या वेळेस जेव्हा भांडवलाची परतफेड केली जाते अशा वेळेस सामान्य भागांच्या तुलनेत अग्रक्रम दिला जातो, म्हणून या भागांना अग्रहक्क भाग असं संबोधलं जातं। अग्रहक्क भाग जे आहेत हे पूर्णपणे सुरक्षित असे भाग असल्या कारणाने यांची जी वैशिष्ट्ये आहे ती सुद्धा या भागाच्या प्रकारानुसारच आपल्याला बघता येतील। पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लाभांशासाठी अग्रहक्क। ज्या पद्धतीने आपण बघितलं की हे अग्रहक्क भागधारक हे गुंतवणूकदार असे गुंतवणूकदार आहेत की ज्यांना लाभांश मिळत असताना किंवा कंपनीला जो नफा झालेला आहे तो झालेल्या नफ्यामध्ये कंपनी जेव्हा भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये नफ्याचं वाटप करत असते अशा वेळेस समहक्क भागांच्या आधी अग्रहक्क भागांना लाभांश मिळण्याचा अग्रक्रम असतो, अग्रहक्क असतो। म्हणजेच समहक्क भागांच्या आधी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो। हा लाभांश मिळण्याचा हक्क या अग्रहक्क भागधारकांना असल्या कारणाने याचं हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की लाभांश मिळण्यासाठी या अग्रहक्क भागधारकांना अग्रहक्क असतो। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क। कंपनीची निर्मिती झाल्यापासून ते कंपनीच्या विसर्जनापर्यंत जेव्हा पण कंपनी आपल्या भांडवलाची परतफेड करत असते त्यावेळेस त्या भांडवल परतफेडीमध्ये सुद्धा समहक्क भागांच्या आधी अग्रहक्क भागांना भांडवल परतफेड केली जात असते। म्हणजेच जेव्हा भांडवल परतफेडीचा क्रम येतो तेव्हा सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या भांडवलाची फेड केली जाते आणि त्याच्यानंतर जर काही शिल्लक असलं तरच समहक्क भागांचे भांडवल परत केले जाते। म्हणजेच भांडवल परतफेडीमध्ये सुद्धा समहक्क भागांच्या तुलनेत अग्रहक्क भागांना अग्रक्रम दिला गेलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे हेही अग्रहक्क भागाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की भांडवल परतफेडीच्या वेळेस सुद्धा या गुंतवणूकदारांना अग्रहक्क भागधारकांना भांडवल परतफेड ही आधी केली जाते। त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निश्चित परतावा। त्यांनी जी काही गुंतवणूक केलेली आहे, अग्रहक्क भागधारकांनी कंपनीमध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा जो आहे तो निश्चित दराने प्राप्त होत असतो। त्यांना एका विशिष्ट दराने लाभांश दिलं जातं आणि हा लाभांशाचा दर जो आहे तो पूर्णपणे स्थिर स्वरूपाचा असतो। त्यांची भांडवल परतफेड सुद्धा जी आहे ती त्यांना योग्य दराने होत असते आणि लाभांश मिळत असताना सुद्धा तो निश्चित असतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्थिरता आहे। दरवर्षी कंपनीला जो नफा होणार आहे त्या नफ्यातून या अग्रहक्क भागांना परतावा, त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा हा देणं कंपनीवर बंधनकारक आहे। पण जर एखाद वेळेस संचालक मंडळाला ने असा तरतूद केलेली असेल, नियमावलीमध्ये तरतूद असेल तर त्या तरतुदीनुसार कंपनीला या अग्रहक्क भागांना परतावा देणं असं बंधनकारक नाही। जर कंपनीवर एखाद्या प्रकारे जोखीम आलेली असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर अशा वर्षामध्ये या अग्रहक्क भागांना परतावा दिला जात नाही। परंतु प्रत्येक अग्रहक्क भाग हे परतफेडीचे अग्रहक्क भाग असल्या कारणाने जेव्हा पण अग्रहक्क भागांची खरेदी विक्री केली जाते किंवा जो गुंतवणूकदार या अग्रहक्क भागांची खरेदी करत असतो त्याला त्याची पूर्णपणे निश्चिती असते की त्याची मुदत संपल्यानंतर या अग्रहक्क भागांची परतावा त्याला प्राप्त होईल, म्हणजेच परतफेड त्यांची होईल। त्याच्यानंतर पुढचं जो काही वैशिष्ट्य आहे त्याचं ते म्हणजे भांडवलाचे स्वरूप। अग्रहक्क भागधारक हे सुरक्षित असं भांडवलाचं स्वरूप आहे, कारण या अग्रहक्क भागधारकांची हे सावध असे भागधारक असतात की त्यांना कोणत्याही पद्धतीची जोखीम ते पत्करू इच्छित नाहीत। या भांडवलामध्ये जेव्हा ती कंपनीमध्ये भांडवल आपलं गुंतवत असतात तेव्हा त्या गुंतवणूकदारांना सावध गुंतवणूकदार असंही संबोधलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांच्या भांडवलाचं स्वरूप जे आहे ते कंपनीमध्ये स्थिर स्वरूपाचं असतं, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही।
आणि ते सुरक्षित स्वरूपाचे भांडवल या कंपनीमध्ये असते. म्हणजेच या अग्रहक्क भागधारकांचे भांडवलाचं स्वरूप जर बघितलं तर ते एक प्रकारे सुरक्षित अशा स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार मूल्य. बाजार मूल्य याचा अर्थ आपण बघितला की बाजार मूल्य म्हणजे कंपनीच्या भाग बाजारामध्ये कंपनीच्या भागांच्या मागणी पुरवठ्यानुसार त्या बाजार मूल्यामध्ये बदल होत असतो. परंतु हा बदल फक्त समहक्क भागांमध्येच होत असलेला आपल्याला दिसून येतो, तर अग्रहक्क भागांचे बाजार मूल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही. ते पूर्णपणे स्थिर स्वरूपाचे असते, कारण बाजार मूल्य जे आहे हे या अग्रहक्क भागधारकांचे स्थिर स्वरूपाचे असते. जे त्यांची दर्शनी किंमत आहे त्या किमतीनुसारच त्यांचं बाजार मूल्य हे निश्चित असतं, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. पुढचं आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना कंपनीच्या दैनंदिन स्वरूपाच्या किंवा सर्वसाधारण मतदानामध्ये कोणत्याही पद्धतीचा मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. परंतु जर घटनापत्रकामध्ये एखादी अग्रहक्क भागांशी संबंधित एखादी दुरुस्ती असेल किंवा सलग 2 ते 3 वर्षामध्ये या अग्रहक्क भागधारकांना बोनसची थकबाकी असेल आणि अशा विषयांसंबंधित जर त्या सभागृहामध्ये मतदान होणार असेल तर अशा विषयांमध्ये या अग्रहक्क भागधारकांना मतदान करण्याचा अधिकार असतो. अन्यथा सर्वसाधारण सभांमध्ये मतदान होणार असेल तर सर्वसाधारण विषयांसाठी मतदान करण्याचा अधिकार हा अग्रहक्क भागधारकांना नसतो. फक्त विशिष्ट असे विषय की ज्या विषयांचा संबंध या अग्रहक्क भागधारकांशी होणार आहे, मग तो लाभांशाशी संबंधित असो किंवा भांडवलाशी संबंधित असो, या दोन्ही मुद्द्यांशी संबंधित अग्रहक्क भागांचा विषय असेल तरच अशा विषयांसाठी हे अग्रहक्क भाग आपला मतदानाचा अधिकार बजावू शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखीम. अग्रहक्क भागधारक हे एक प्रकारचे पूर्णपणे सुरक्षित असे भागधारक आहेत, ज्या गुंतवणूकदारांना भाग बाजारामधून कोणत्याही पद्धतीची जोखीम पत्करायची नाही किंवा कुठल्याही पद्धतीची रिस्क त्यांना घेणं अपेक्षित नाही. त्यांना फक्त त्यांच्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला हा प्राप्त होणं अपेक्षित आहे. असे जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार म्हणजे अग्रहक्क भागधारक असतात किंवा अग्रहक्क भाग आहेत. हे अग्रहक्क भाग जे आहे ते कोणत्याही पद्धतीची जोखीम जी आहे ती स्वीकारत नसतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जोखीमाचा जर काही दर बघितला तर तो दर हा पूर्णपणे शून्य असतो. त्यांना कोणत्याही पद्धतीची जोखीम होत नाही. त्यांची जे काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचा परतावा आणि त्या गुंतवणुकीवरील जो काही लाभ आहे लाभांशाच्या स्वरूपाचा तो सुद्धा त्यांना कायमस्वरूपी प्राप्त होत असतो. म्हणजेच सुरक्षित सावध असे जे काही गुंतवणूकदार आहे ते गुंतवणूकदार आणि कोणत्याही पद्धतीची त्यांना रिस्क घ्यायची नाही असे गुंतवणूकदार या अग्रहक्क भागामध्ये आपली गुंतवणूक करत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दर्शनी मूल्य. अग्रहक्क भागधारकांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने समहक्क भागधारकांच्या तुलनेने जास्त असतात. म्हणजेच 100 रुपये प्रतिभाग असा हा अग्रहक्क भागधारकांचा दर्शनी मूल्य असतं. कारण अग्रहक्क भागधारक हे पूर्णपणे सावध आणि सुरक्षित असे भाग असल्या कारणाने हे कोणत्याही पद्धतीची जोखीम पत्करत नसल्या कारणाने भाग बाजारामध्ये जे काही बदल होत असतील किंवा बाजारामधील जे काही चढ उतार आहे याचा कोणताही परिणाम ते अपेक्षित धरून चालत नाही. तर त्यांना फक्त त्यांच्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळावा आणि त्यांची गुंतवणूक विशिष्ट कालावधीनंतर परत मिळावी या अपेक्षेनं हे गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करत असतात. आणि असे गुंतवणूकदार हे प्रामुख्याने अग्रहक्क भागांमध्येच आपली अग्रहक्क भागांच्याच प्रकारामध्ये आपली खरेदी करत असतात. म्हणजेच अग्रहक्क भागांचीच खरेदी असे गुंतवणूकदार करत असतात. त्याच्यामुळे या अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य जे आहे ते तुलनेनं जास्त असतं. उदाहरणार्थ प्रति भाग 100 रुपये अशा पद्धतीचे हे दर्शनी मूल्य अग्रहक्क भागांचे असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भाग म्हणजेच जेव्हा कंपनी आपल्या पुढील आयुष्यामध्ये नवीन भागांची विक्री करू इच्छिते तेव्हा त्या भागांची खरेदी करण्याची मुभा किंवा जी काही सवलत आहे ती भागांना देत असते. परंतु असे भाग की जे
समहक्क भाग आहेत त्यांनाच फक्त हा अधिकार असतो हक्क भाग प्राप्त करण्याचा आणि बोनस भाग प्राप्त करण्याचा। अग्रहक्क भागधारकांना हक्क भाग आणि बोनस भाग प्राप्त करण्याचा कोणताही अधिकार नसतो। म्हणजेच अग्रहक्क भाग हे पूर्णपणे सुरक्षित असल्या कारणाने त्यांना हक्क भाग आणि बोनस भाग हे प्राप्त करण्यासाठी ते ग्राह्य धरले जात नाही किंवा त्यांना या भागांची उपलब्धता करून दिली जात नाही। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुंतवणूकदारांचे स्वरूप। अग्रहक्क भागधारक हे पूर्णपणे सुरक्षित असे भागधारक आहेत आणि म्हणून हे गुंतवणूकदार जे आहेत ते पूर्णपणे सावध, सक्षम, स्वावलंबी आणि कोणतीही जोखीम न पत्करणारे असे गुंतवणूकदार असल्या कारणाने हे या अग्रहक्क भागांमध्ये आपल्या पैशाची, आपल्या भांडवलाची गुंतवणूक करत असलेले आपल्याला दिसतात। त्यांनी जी काही गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर त्यांना स्थिर परतावा प्राप्त व्हावा, स्थिर दराने त्यांना लाभांश प्राप्त व्हावा अशीच अपेक्षा करणारे हे गुंतवणूकदार असतात असं आपल्याला या गुंतवणूकदारांच्या स्वरूपावरून दिसून येतं। म्हणजेच हे गुंतवणूकदार पूर्णपणे सावध आणि सुरक्षित अशा स्वरूपाचे असतात। आज आपण समहक्क भागांचे प्रकार अभ्यासलेले आहे की ज्याच्यामध्ये दोन भाग, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोन्ही भागांची जी काही तक्ता आपण अभ्यासला की ज्याच्यामध्ये समहक्क भागांची 2 प्रकार आणि अग्रहक्क भागांचे 8 प्रकार आपण पाहिलेले आहेत। त्याचबरोबर समहक्क भाग म्हणजे काय, त्या समहक्क भागांची वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला। तसेच अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांच्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे।